सध्या कोकण किनारपट्टीवरती ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येत आहेत आणि त्यांना फ्लिपर टॅग लावायचं काम आम्ही सध्या करतो आहोत. फ्लिपर टॅग म्हणजे एक धातूची पट्टी असते जी मादी कासवाला अंडी घालत असताना तिच्या पुढच्या दोन्ही पंखांना लावली जाते. गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या सागरी कासवांच्या माद्यांना फ्लिपर टॅगिंग करण्यात येत आहे. सॅटेलाईट टॅग लावण्यापेक्षा ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ नसली तरी तितकीच संवेदनशील आहे. रायगडमधील 4, रत्नागिरीतील 23 आणि सिंधुदुर्गमधील 30 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यातील वेळास आंजर्ले, गुहागर, वेंगुर्ला आणि वांगणी या ठिकाणी कासवांना फ्लिपर टॅगिंग करण्याचं काम सुरू आहे. ऑलिव्ह रिडले कासवांना फ्लिपर टॅगिंग करणे हा भारतीय वन्यजीव संस्था देहरादून यांच्यामार्फत राबवण्यात येणारा एक रिसर्च प्रोजेक्ट आहे. या रिसर्च प्रोजेक्ट राबवताना भारतीय वन्यजीव संस्था देहरादून यांच्याकडनं आलेले शास्त्रज्ञ यांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जे आपले समुद्रकिनारे आहेत, ज्या ठिकाणी ऑलिव्ह रिडले टर्टल अंडी घालण्यासाठी येतात, या समुद्र किनाऱ्यांवर लागणारे स्थानिक सहकार्य, आपले कांदळवन प्रतिष्ठानचे कर्मचारी, तसेच कांदळवन विभाग दक्षिण कोकणचे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिक्षेत्रातील वन कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी असलेले कासवमित्र हे फ्लिपर टॅगिंग करण्यासाठी त्यांना सहकार्य करत आहे. केंद्रीय वन मंत्रालयाच्या व्यापक एकात्मिक वन्यजीव अधिवास विकास या योजनेचा भाग म्हणून पूर्ण भारतभरात सागरी कासवांच्या संख्येचा अंदाज घेण्यात येतोय. राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखड्यातील तरतुदींनुसार WII मार्फत भारतीय किनारपट्टीवर सागरी कासवांची गणना करण्यात येते. या गणनेसाठी फ्लिपर टॅगिंग पद्धतीचा अवलंब केला जातोय. सध्या माझ्या हातात आहे त्याच्यावर एक पॅन इंडिया प्रोजेक्ट आहे आणि पूर्ण भारतात आपण प्रत्येक स्टेटमध्ये जिथेही टर्टल नेस्टिंग होतात तिथे आपण फ्लिपर टॅग्स करणार आहोत, त्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून इथे इंडिया लिहिलं आहे, IND. आणि महाराष्ट्रात 11,160 आता हा 160 वाला आहे. तिथे वेगवेगळे पण सिरियल नंबर 160 नंतर 61, 62 असे. आणि मग हे सिरियल नंबर हे फ्रंटला आहे आणि बॅक साईडला ज्या इन्स्टिट्यूटनी ते टॅग्स लावलेत त्या इन्स्टिट्यूटचं नाव, त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचा फोन नंबर आहे. मादी कासव अंडी घालण्यासाठी समुद्राबाहेर पडल्यावर टॅगिंग करणारी मंडळी सज्ज होतात. वाळूत घरटे करण्यासाठी जागा शोधणाऱ्या मादी कासवाला पुरेसा वेळ दिला जातो. वाळूत 1 ते 1.5 फुटांचा खोल खड्डा करून मादी कासव त्यामध्ये अंडी घालण्यास सुरुवात करते. नेमकी हीच वेळ साधून संशोधक मंडळी फ्लिपर टॅगिंगला सुरुवात करतात. मादी कासव ज्यावेळेला अंडी घालत असते त्यावेळेला खरं तर हे तिला टॅग लावले जातात, कारण अंडी घालत असताना ही मादी थोडीशी बेशुद्ध अवस्थेत असते. अशा वेळेला तिला जे टॅग केलं जातं ते त्यावेळेला तिला जाणवत नाही. जसं आपण कान टोचतो त्यावेळेला आपल्याला जाणीव होते थोडीशी की काहीतरी आपल्या शरीराला लागलेलं आहे किंवा टोचलेलं आहे, त्याच प्रकारची जाणीव ह्या कासवांना सुद्धा होते आणि त्याच्यामुळे ती जास्त तिला जाणीव होऊ नये म्हणूनच ती ज्या वेळेला साधारण बेशुद्ध अवस्थेत असते अशाच वेळेला तिला ते टॅग लावले जातात. मादी बेशुद्ध अवस्थेत असतानाच मोनेल या धातूपासून तयार केलेला टॅग हा ॲप्लिकेटर नामक हत्यारामध्ये बसवला जातो. मादी कासवाच्या परावरील पहिल्या आणि दुसऱ्या स्केलच्या मधल्या त्वचेत हा टॅग एखाद्या स्टेपलरच्या पिनप्रमाणे बसवला जातो, कारण या ठिकाणी मानवी कानाच्या पाळीसारखी पातळ त्वचा असते आणि टॅग सहजपणे त्या त्वचेला छेदून व्यवस्थित घट्ट बसतो. मादीच्या दोन्ही परांमध्ये फ्लिपर टॅग बसवण्यात येतात, कारण समजा एखादा पर तुटल्यास दुसऱ्या परावर लावलेल्या टॅगवरील सांकेतिक क्रमांकावरून तिची ओळख पटवता येईल. या फ्लिपर टॅगिंग मागचा नेमका उद्देश काय याविषयी संशोधक सांगतात. हे फ्लिपर टॅगिंग करण्यामागचा उद्देश हाच आहे की एखादी मादी कासव किनाऱ्यावरती अंडी घालत असताना तिला इथे टॅग केले
तर ती त्याच सीझनला पुन्हा एकदा अंडी घालायला येऊ शकते. असं ते 2 ते 3 वेळेला त्या सीझनला अंडी घालायला येऊ शकते. किंवा पुढच्या वर्षी ती अंडी घालायला जर येणार असेल तर ती त्याच किनाऱ्यावर परत येते का किंवा जवळपासच्या दुसऱ्या कुठल्या किनाऱ्यावर जाते का, याचा अभ्यास आपल्याला त्याच्यामुळे होणार आहे. कारण त्या टॅगवरती जो नंबर असतो त्या नंबरवरनं ही मादी कुठे टॅग केलेली आहे त्याचे आपण रेकॉर्ड ठेवतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला ती मादी कुठल्या कुठल्या किनाऱ्यांवरती अंडी घालण्यासाठी जाते याचा अभ्यास आपल्याला करता येणार आहे. फ्लिपर टॅग केलेले कासव कितीही वर्षांनंतर पुन्हा किनाऱ्यावर आल्यास टॅगवरील सांकेतिक क्रमांक तपासून त्याची सविस्तर माहिती मिळवता येते. हा व्हिडिओ पाहणाऱ्या कोणास जर अशा प्रकारे टॅग लावलेल्या कासवाची माहिती मिळाल्यास ती टॅग मागे दिलेल्या संपर्क क्रमांकावर किंवा कांदळवन कक्षाला कळवावी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि वन्यजीव संवर्धनावर आधारलेल्या अशा प्रकारच्या व्हिडिओंसाठी MHA MTVला नक्की फॉलो करा. धन्यवाद.